आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। मानव सेवा हीच ईश्वराची खरी भक्ती होय। निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांची ही दिव्य शिकवण जीवनात धारण करून रविवारी मुंबईत डिलाईल रोड व विलेपार्ले येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने आयोजित 2 रक्तदान शिबिरांमध्ये एकंदर 329 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्त भावनेने रक्तदान केले। तालसेकरवाडी म्युनिसिपल स्कूल लोअर परेल येथे आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये संत निरंकारी मिशनच्या डिलाईल रोड व लोअर परेल येथील 2 शाखांमधील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि 185 युनिट रक्तदान केले। रक्त संकलनाची सेवा संत निरंकारी रक्तपेढी व नायर हॉस्पिटलची रक्तपेढी यांच्यामार्फत करण्यात आली। या शिबिराचा शुभारंभ मिशनचे स्थानिक सेक्टर संयोजक गोपीनाथ बामुगडे व दादर सेक्टरच्या संयोजक पूजा चूग यांच्या समितीत यांच्या उपस्थितीत निरंकार प्रभूंच्या नामस्मरणाने करण्यात आले। या प्रसंगी मुंबई क्षेत्र 4चे सेवादलचे अधिकारी, मुखी प्रबंधक तसेच नायर हॉस्पिटलचे डॉक्टर्स आदी उपस्थित होते। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली आणि संत निरंकारी मिशनकडून निष्काम भावनेने केल्या जाणाऱ्या मानव सेवांची प्रशंसा केली। या शिबिराच्या 1 दिवस अगोदर शनिवारी सकाळी मिशनच्या विलेपार्ले शाखेमार्फत संत निरंकारी सत्संग भवन वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ऑफ हनुमान रोड येथून विलेपार्ले पूर्व आणि परत भवनापर्यंत रक्तदानाच्या प्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभात फेरीचे देखील आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये शेकडोंच्या संख्येने निरंकारी सेवादल व अन्य श्रद्धाळू भक्तांनी भाग घेतला होता।